नमस्कार मित्रांनो, द जी.के. झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धे परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठे सुरू झाला आहे? भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे नवी दिल्ली येथे सुरू झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांना लाभ घेण्याकरिता कोणते पोर्टल तयार करण्यात येत आहे? ई टेक्स्टाईल पोर्टल तयार करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यात देशाच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे? फेब्रुवारी महिन्यात देशाच्या निर्यातीत 11% वाढ झाली आहे. जगातील पहिली 3D प्रिंटेड मस्जिद कोणत्या देशात बांधण्यात आली आहे? जगातील पहिली 3D प्रिंटेड मस्जिद सौदी अरेबिया या देशात बांधण्यात आली आहे. शेअरिंग तोगबे हे 14 मार्च ते 18 मार्च दरम्यान भारत दौऱ्यावर आलेले होते व ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? शेअरिंग तोगबे हे भूतान या देशाचे पंतप्रधान आहेत. महाराष्ट्रातील सर्व शाळांतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून कोणता उपक्रम राबविला जाणार आहे? आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविला जाणार आहे. जागतिक आध्यात्मिक महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे? जागतिक आध्यात्मिक महोत्सव 2024 तेलंगणा या राज्यात आयोजित करण्यात येत आहे. मोहम्मद मुस्तफा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? मोहम्मद मुस्तफा यांची फिलिस्तीन या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. ICCने क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक हा नियम कधीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे? 1 जून 2024 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील सर्वात ताकदवान यान स्टारशिपची यशस्वी चाचणी कोणत्या खाजगी अवकाश कंपनीने घेतली आहे? स्पेस एक्स या खाजगी अवकाश कंपनीने घेतली आहे. 70व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहे? 70व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा अहमदनगर येथे आयोजित करण्यात येणार आहे. खालीलपैकी कोणाची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे? सुखविंदर सिंह सिंधू आणि ज्ञानेश कुमार यांची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. कोणाच्या अध्यक्षतेखालील समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक देश एक निवडणूकबाबत अहवाल सादर केला आहे? रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक देश एक निवडणूकबाबत अहवाल सादर केला आहे. मॅथेनसॅट या उपग्रहाचे कोणत्या अंतराळ संस्थेकडून प्रक्षेपण करण्यात आले आहे? मॅथेनसॅट या उपग्रहाचे स्पेस एक्स या अंतराळ संस्थेकडून प्रक्षेपण करण्यात आले आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी दिली आहे? मॉरिशस युनिव्हर्सिटी या विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी दिली आहे. कोणत्या राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी स्वदेश दर्शन आणि प्रसाद या योजना सुरू करण्यात आल्या आहेत? जम्मू आणि काश्मीर या राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी स्वदेश दर्शन आणि प्रसाद या योजना सुरू करण्यात आल्या आहे. आयुर्वेद क्षेत्रातील कर्तृत्व संशोधन प्रचारासाठी देण्यात येणारा रत्न सन्मान पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? संतोष नेवपूरकर यांना प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन करण्यात आले आहे? लातूर या जिल्ह्यात रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन करण्यात आले आहे. दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी कोणता दिन साजरा करण्यात येतो?
नो स्मोकिंग डे हा दिवस दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी साजरा करण्यात येतो. गोरा समकोरा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? गोरा समकोरा हा महोत्सव अरुणाचल प्रदेश या राज्यात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खालीलपैकी कोणाला 2024 वर्षाच्या अर्थ अवर इंडियासाठी सदिच्छा दूत बनविण्यात आले आहे? PV सिंधू यांना सदिच्छा दूत बनविण्यात आले आहे. राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये कोणाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे? यतीन भास्कर दुग्गल यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे. चक्षु पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आले आहे? चक्षु पोर्टल माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आले आहे. जागतिक महिला दिन 2024 ची थीम काय आहे? इन्स्पायर इन्क्लुजन ही थीम असणार आहे. ईशान्य भारतातील औद्योगिकीकरणाला बळ देण्यासाठी कोणती योजना राबविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे? ईशान्य भारतातील औद्योगिकीकरणाला बळ देण्यासाठी उन्नती ही योजना राबविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. कोणत्या राज्यात स्पायडर कोळीच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे? हिमाचल प्रदेश या राज्यात स्पायडरच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा.